आता आम्ही आहोत एशबॉर्न झूट स्टेशनला आणि आज आम्ही चाललो फ्रँकफर्ट सेंट्रल स्टेशन. आता आम्ही जिथे उभे आहोत ते आहे युरोप मधल्या सगळ्यात मोठ्या आर्थिक घडामोडी होत असलेलं स्थान, जे आहे माझ्या मागे तुम्ही ते बघू शकता आयकॉनिक युरो सिम्बल. अँड हे आहे एक हब. फ्रँकफर्ट इज अ हब फॉर फायनान्स अँड कॉमर्स अँड इट हॅज बीन दॅट मच फॉर अ फ्रँकफर्ट सिटीच्या बॅकड्रॉप मध्ये ही 600 वर्ष जुनी बिल्डिंग तुम्हाला बऱ्याच वेळा दिसेल आणि याला म्हणतात टाउन हॉल. हे आहे रुमरबर्ग मध्ये. रुमरबर्ग मध्ये अजून पण बरेच सारे प्लेसेस आहेत जिथे तुम्हाला सॅटरडेला इव्हनिंगला सगळ्यात जास्त लोकांचा हसलिंग बसलिंग सिटी सारखा एक फील येईल. प्लस इथे बऱ्याच वेळा मॅजिशियन शो असतात, खूप सारे ज्वेलरी वेंडर वगैरे आणि खूप भारी वाटतं या चौकामध्ये फिरताना. इथे हा जो आहे हा आहे एक फाउंटन ऑफ जस्टिस आणि या फाउंटन मध्ये ही जी देवी दिसते ती तुम्हाला लेडी ऑफ जस्टिस आहे, न्याय देवता. आता आपण आलेलो आहोत रुमरबर्ग चौकात, जे ओल्ड टाउन मधलं सगळ्यात फेमस चौक आहे. आणि माझ्या मागे तुम्ही बघत असलेल्या या हाफ टिम्बर्ड बिल्डिंग या इथल्या सगळ्यात पॉप्युलर आणि क्यूट बिल्डिंग्स आहेत. कारण एक म्हणजे त्यांचं आर्किटेक्चर दिसायला फार क्यूट दिसतात आणि वर्ल्ड वॉर 2 मध्ये हे सगळं डिस्ट्रॉय झालं होतं आणि नंतर त्यांनी या बिल्डिंग परत बांधल्या आणि हा बराच असं वेळा पॉप्युलर बॅकड्रॉप म्हणून पण युज होतो. फक्त एवढंच आहे या बिल्डिंगला फक्त समोरूनच खिडक्या आहेत आणि बिल्डिंग असा चिपकलेला, सो आतमधून खिडकी नाही. आय डोंट नो हाऊ द वियर्ड दॅट विल बी इफ वी आर लिव्हिंग इन दिस टाइप ऑफ बिल्डिंग्स. कार छोटीशी कॉइन बॅग 9. वाव, त्याचा सोल चांगला आहे. For this is costly. नाही आणि 5 ते 10 युरोला. वाव.
ह्याला लॅव्हेंडरचा स्मेल आहे. हा स्पेशली बेडच्या बाजूला वगैरे, या साईडला वगैरे काय यूज झाला. छोटीशी कॉइन बॅग आहे. सध्या हात थंड पडलेले आहेत माझे, त्यामुळे समजत नाहीये की कुठले ग्लोव्ह चांगले आहेत. आणि आता सध्या टेम्परेचर चालू आहे 5 डिग्री. कसं वाटलं तुला इथे येऊन? मला तर खूप चांगलं वाटतं. इथल्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्या खूप अशा जुन्या वाईब्स देतात आणि एका सिटीला एक हिस्ट्री असते, त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि सगळ्यात जास्त काय आवडलं? सगळ्यात जास्त मला तो बेर आवडला. कुठे गेला तो बेर? डान्स केला होता. अच्छा. आपल्यासोबत बाकी सगळ्यांचा पण ऑडिओ रेकॉर्ड केला, त्या बाळाचा, त्या बाईचा, माझ्या हसणाऱ्या बाईचा. नाही दे तुला हात पुसायला वगैरे कामेल, बाजूला ठेवून दे. गरम खायला छान वाटतं. मला त्यांची ही पद्धत खूप आवडली. मध्ये कॅन्डल ठेवतात आणि वरती भाजीचे हंडे. बंद जागेमध्ये असं गोल गोल पायऱ्या आहेत आणि आम्ही आता वरती चाललोय. आणि थोडी भीती वाटते ऍक्च्युली, कारण खूप जास्त उंच आहे आणि कधीपासून आम्ही गोल गोल असं चालतोय. 300 स्टेप्स आहेत. आणि असं वाटतं की आम्ही खूप जवळ आलो. असं पोहोचतच चालू आहे. आपण नाही पोहोचलोय. थक गई म्हणजे पाय. मला असं वाटतं जेजुरी गड्या एवढ्या पायऱ्यात या चर्चच्या, जिथे आम्हाला पुढे व्ह्यू बघायला मिळणार आहे. असं वाटत नाही अजून एंड होईल. विठ्ठला पांडुरंगा, विठ्ठला फार माझी पाय दुखायला गेलं. चला मी नाही येणार आहे, मी थांबते. फायनली 300 पायऱ्या चढून एका बंद ह्याच्यातून गोल गोल स्पायरल सारख्या आम्ही इथे आलोय एका चर्चच्या रूफटॉपला व्ह्यू बघण्यासाठी फ्रँकफर्टचा. आणि इथे ही जी नदी तुम्हाला दिसते, या नदीचं नाव आहे मेन. ही जी जागा आहे जी मगाशी आपण रोमन स्क्वेअर म्हणून एक्सप्लोअर केली होती. टाउन हॉल, त्यानंतर एक ख्रिसमस ट्री दिसतोय. आणि हे आहे फ्रँकफर्ट आणि फ्रँकफर्टचे स्कायस्क्रेपर्स. आपण आलो आहोत एका अँटिक शॉपच्या दुकानात. खूप
खूप सारे क्यूट आर्टिफॅक्ट्स इथे बनवलेले दिसतात आणि इथली क्यूट अशी घरं. जर समजा क्लोजअप दाखवायचं झालं तर या एका घराची प्राइस आहे €66. मेटल आणि फायबर मिक्स होते. रोमन स्क्वेअर झाल्यानंतर आणि त्या चर्चच्या पायऱ्या चढून एक सुंदर असा व्ह्यू मिळाल्यानंतर फ्रँकफर्टचा आम्ही सरळ आलोय. इट जस्ट अन आयर्न ब्रिज. म्हणजे त्याचा एक हिस्टोरिक सिग्निफिकन्स आहे ऑफकोर्स, बट सध्या तो एक टुरिस्ट अट्रॅक्शन बनलेला आहे कारण त्यावरती खूप सारे लोकांनी खूप सारे लव्ह लॉक्स लावलेले आहेत. जसं की इथे यांच्या लोकांचं, जर्मन आणि युरोपियन लोकांचं म्हणण्यानुसार जर एखाद्या कपलने येऊन त्या आयर्न ब्रिजवर लव्ह लॉक केलं तर त्यांचं रिलेशनशिप खूप चांगलं टिकून राहतं असं त्यांचं म्हणणं आहे, जे आपल्या मे बी संबंधाच्या पलीकडे असू शकतं. आता तुम्हाला आम्ही आयर्न ब्रिजच्या जवळ जाऊन ते सगळे लव्ह लॉक दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल की मी काय म्हणते. काय होत आलेली आहे, संध्याकाळचे 4:30 वाजलेले आहेत. आता लवकरच इथे सनसेट होईल आणि काळोख होईल. अराउंड 5:30 आता हल्ली काळोख होतो सेंटरमध्ये. आणि ही नदी आहे, ही आहे मेन. सो हाऊ इज दॅट की मेन नदीचं नाव त्यांनी ठेवलंय मेन. वाव. म्हणजे आपल्याकडे नदीचं नाव असेल चंद्रभागा, ब्रह्मपुत्रा, गंगा. नदीचं नाव काय मेन. आणि बर्लिन मध्ये तर नदीचं नाव आहे नदी, लिटरली. लाईक ते म्हणतात स्प्री विच इज इन जर्मन आणि आपल्यासाठी ते होतं नदी. म्हणजे नदीचं नाव काय नदी. सो कम ऑन, लेट्स गो अँड एक्सप्लोर आयर्न ब्रिज. हे बघा सगळे लव्ह लॉक, खूप सारे लॉकला तर गंज लागलाय. काही नवीन पण आहेत. जसं की याच्यावरती नाव आहे एरोल अँड सागा. ते लोकांनी स्वतःची नावं इनग्रेव्ह करून मग ते लॉक्स आणून ते बनले. क्यूट. ते दिसायला एवढंच नाही, मला वाटतं या ब्रिजचं वजन या लॉक्समुळे डबल झालेलं असेल. तुम्हाला हा व्हिडिओ किती आवडला ते आम्हाला कमेंट करून कळवा. शेअर करा, लाईक And subscribe.